नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण दत्त परिक्रमा करण्यासाठी पेठापूर आणि सुरवपूरला निघाले होते। तर काल आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो सोलापूरमधून। तर आता आपण पेठापूरजवळ आलेलो आहे। 60 ते 70 किलोमीटर अजून राहिलेलं आहे। तर दत्त परिक्रमा आपण पूर्ण करणार आहोत। जाऊ आपण। मित्रांनो, पेठापूरला आल्यानंतर इथं रिक्षा अशा भाड्याने मिळतात किंवा हे अशी गाडी आहे। तिकडे जास्त रिक्षा आहेत। तर इथून तुम्ही मंदिराकडे किंवा आपण जिथं हॉटेलवरती राहिली तिकडे सोडण्याकरता गाड्या मिळतात। मित्रांनो, आता रिक्षातून आपण हॉटेलकडे निघालो आहे। मित्रांनो, आता आपण पेठापूर येथे आलेलो आहे आणि श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे। त्यांनी वयाची 16 वर्ष बालपणाची सगळी इथेच घालवलेली आहे। तर हे समोर मंदिर बघू शकता तुम्ही। भारतामध्ये अनेक शक्तिपीठ आहेत, त्यापैकी पेठापूर हे जगातील अत्यंत शक्तिमान व महान असे पीठ आहे। कुठल्याही मानवाच्या जीवन रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन 1985 साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले। तसेच सन 1987 साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदिर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन 1988 साली 22 फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना रामस्वामींच्या हस्ते झाली। तसेच श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली। या मंदिरात श्रीपाद श्री वल्लभांची, श्री दत्तात्रयांची व श्री नरसिंह सरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत। या मूर्तीची स्थापना दिनांक 6/2/1992 झाली। तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजूलाच औदुंबराचे झाड आहे। त्याच्या बाजूलाच श्री दत्तात्रयांची काळ्या रंगाची मूर्ती व श्रींच्या पादुका आहेत। येथील दृश्य फार आनंददायक व शांतीदायक असे आहे। हे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते व साधारणतः 7 वाजल्यापासून सर्व विधींची सुरुवात केली जाते। दुपारी 1 ते 4च्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदिर बंद केले जाते। संध्याकाळी 7 वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या 3 प्रदक्षिणा या मंदिराभोवती केल्या जातात। यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लित व आनंददायी असते। यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिद्धमंगल गायली जातात। या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी
त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व या पालखीत श्रीपाद श्री वल्लभांचे सुंदर चांदीची मूर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर दिव्य मंगल वातावरण त्यावेळेस तिथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिर लहान असल्यामुळे सध्या तरी राहण्याची व जेवणाची सोय देवळाजवळच केली जाते. साधारणतः रात्री 9 वाजता मंदिर बंद होते. श्रीपादांच्या तिथीप्रमाणे इथे बरेच उत्सव केले जातात. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी जयंती, श्री दत्त जयंती, श्री गुरुद्वादशी, श्री कृष्णाष्टमी, श्री वासुदेवानंद सरस्वती जयंती आणि गुरुपौर्णिमा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पिठापूर हे महाक्षेत्र होणार असून येथे मुंग्यांप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी सर्व बालपणाचा काळ इथेच व्यतीत केला. कुक्कुटेश्वर, कालाग्नी, शमन, दत्त, पादगाया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत. श्रीपाद श्री वल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याच ठिकाणी घडल्या. श्रीपाद श्री वल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत. त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली. श्रीपाद श्री वल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनेच भक्त पिठापूर येथे येऊ शकतील. सत्योजातं प्रपत्यामि सत्योजाताय वै नमो नमः